नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे माझ्या आजीने मला शिकवलेली एकदम खास पारंपरिक आणि हेल्दी अशी राजस्थानी पद्धतीची ज्वारीची राबडी। पूर्वीच्या काळात ही राबडी खूप बनवली जायची। आज मी तीच चव तुमच्यासाठी घेऊन आले आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1.5 कप ज्वारी घेणार आहे। इथं राबडी बनवण्यासाठी आपल्याला सफेद ज्वारीचा वापर करायचा आहे। ही ज्वारी मी छान प्रकारे निवडून घेतलेली आहे। आता ही ज्वारी इथं मी अशा प्रकारे जाडसर दळून घेतलेली आहे, आपण बघू शकता। आता आपल्याला ज्वारीचे पीठ आणि ज्वारीची भरड ही वेगवेगळी करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चाळणीने आपल्याला ही ज्वारीचे पीठ गाळून घ्यायचे आहे। राबडी बनवण्यासाठी इथं आपल्याला ज्वारीची भरड लागणार आहे, पिठाचा वापर आपल्याला नाही करायचा आहे। 1.5 कप ज्वारी इथं मी दळली होती, त्यामधून 1 कप इथं भरड आपली निघालेली आहे आणि अर्धी वाटी इथं पीठ निघालेले आहे। पिठाचा वापर आपल्याला राबडी बनवताना नाही करायचा आहे। आता आपल्याला हलक्या हाताने ही भरड अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 वेळेस आपल्याला ही भरड धुवून घ्यायची आहे। पुन्हा पाणी टाकून मी ही भरड धुवून घेणार आहे। आपण बघू शकता अशा पद्धतीने ज्वारीच्या या कण्या आपल्याला दिसल्या गेल्या पाहिजे। राबडी बनवण्यासाठी आपल्याला ज्वारीच्या या भरडाचाच वापर करायचा आहे। 1 कप इथं ज्वारीची भरड आपण घेतलेली होती, त्यासाठी इथं मी 5 कप ताक घेणार आहे। 1 कप ज्वारीसाठी आपल्याला 5 कप इथं ताक लागणार आहे। ताक आपल्याला थोडी आंबटच इथं घ्यायची आहे। आता एका पातेल्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी टाकून घ्यायचे आहे। हे पाणी थोडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी भरड टाकून घेणार आहे। इथं आपल्याला जाड बुडाचे पातेलेच वापरायचे आहे। आता आपल्याला ताक ही पातेल्यामध्ये सोडून घ्यायची आहे आणि ही आपल्याला अशा पद्धतीनं हे सतत ढवळत ठेवायचे आहे। याच्या गुठळ्या पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे। राबडी शिजण्यासाठी 20 ते 25 मिनिट हे लागतात। मंद गॅसवर आपल्याला ही राबडी शिजवून घ्यायची आहे। राबडी ही पातेल्याला लागणार नाही, तळाशी लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यासाठी चमच्याने आपल्याला ही राबडी सतत अशा पद्धतीने हलवत ठेवायची आहे। सर्व कण्या ह्या चांगल्या पद्धतीने शिजल्या गेल्या पाहिजेत। आपल्याला जर वाटत असेल की आपल्या ह्या कण्या शिजल्या नाही, तर त्यामध्ये आपण थोडे गरम पाणी करून टाकू शकतो। कण्या ह्या चांगल्या पद्धतीने मऊसूत शिजल्या गेल्या पाहिजे। ही राबडी खाण्यासाठी फार टेस्टी लागते। आपण एकदा ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा। इथं माझी राबडी बनवून तयार झालेली आहे, आपण बघू शकता। 25 ते 20 मिनिट ही राबडी मी मंद गॅसवर शिजवून घेतली आहे। कण्या देखील आपल्या छान शिजल्या गेल्या आहे। आता एका ताटामध्ये आपल्याला ही राबडी काढून घ्यायची आहे। आपण अशा पद्धतीने गरम गरम देखील त्यामध्ये दूध आणि गूळ टाकून ही राबडी खाऊ शकतो, परंतु इथं मी एका ताटामध्ये ही राबडी काढून घेणार आहे। थंड झाल्यानंतर या राबडीच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे। थंड झाल्यानंतर देखील ही खायला फार स्वादिष्ट लागते। 2 ते 3 घंटे झालेले आहे। इथं राबडी आपली थंड झालेली आहे। थंड झाल्यानंतर या राबडीच्या अशा पद्धतीनं वड्या इथं मी पाडून घेणार आहे। 2 ते 3 दिवस देखील आपण फ्रीजमध्ये ही राबडी ठेवू शकतो, खराब होत नाही। थंड झाल्यावर ही फार टेस्टी लागते। अशा पद्धतीनं वड्या आपण ह्या राबडीच्या करून घेणार आहोत। आपण बघू शकता छान प्रकारे अगदी सफेद अशी वड्या इथं आपल्या राबडीच्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता ही राबडी खायची कशी, तर या वड्या अशा पद्धतीने एका ताटामध्ये आपल्याला लागेल तितक्या काढून घ्यायच्या आणि हाताने आपल्याला ह्या थोड्या कूच करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने। आता यावर आपल्याला गरम गरम दूध
टाकून घ्यायची आहे। तसेच आपल्याला वरतून यामध्ये गूळ देखील टाकून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिक्स करून आपण आता ही राबडी खाण्यासाठी घेऊ शकतो। छान लागते। आपल्याला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एकदा ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। लहान मुलांसाठी देखील ही राबडी फार फायदेशीर आहे। धन्यवाद।